उपरी नगर परिषद सर्वसाधारण 28 जुलै रोजी सभेत मतदार किरण प्रकाश यादव यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव मंजुरीबाबत ठेवण्यात आला आहे. मात्र हा विषय केवळ राजकीय हेतूने पुढे रेटला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रे व पुरावे जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच जिल्हा प्रशासनाकडे ठेकेदार यांनी सादर केल्यानं काही ठकसे नगरसेवकांच्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. आज आमदार अशोकराव माने यांच्यावरून नगरसेविका गीतांजली पाटील, सरिता कौंदाडे यांनी जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि त्यांना निवेदन सादर करण्यात आलं. या संदर्भात उपरी नगर परिषदेलाही स्वतंत्र निवेदन देण्यात येणार असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत ब्लॅकलिस्टची कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. 2023-24च्या जुन्या काही रस्त्यांच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये काम अपूर्ण राहिल्याची तक्रार करून केवळ राजकीय हेतूनं हा विषय उचलण्यात आल्याचा आरोप करत या मागणीकडे दुर्लक्ष करून बहुमताच्या आधारे ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न झाल्यास उपोषण व आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास उपोषणाला बसण्यात येईल तसेच पुढील कायदेशीर लढाई उभारला जाईल असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी मनसे जिल्हा प्रमुख दौलतराव पाटील, नगरसेविका गीतांजली पाटील, नगरसेविका सरिता कौंदाडे या आंदोलनाच्या तयारीत असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी एस न्यूजसाठी उपरीहून सतीश कंकणे.